सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपला पुणा ते फलटण या पदयात्रेचा दुसरा दिवस आहे। या दुसऱ्या दिवसाचं आपलं दुसरं सत्र। काल आपण भावडी येथे सत्संग घेतला आणि आज आपण ह्या कोरेगाव या मंगल कार्यालयात सत्संग घेतो आहे। चौधरी वस्ती। आज आपल्या या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना शुभचिंतन शुभ आशीर्वाद देण्यासाठी परमपूजनीय परमहंत आचार्य श्री आमचे शुभचिंतक मार्गदर्शक बाबाजी आलेले आहे। त्यांचा माझा जुना परिचय आहे आणि अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आम्ही बरोबर सहभाग घेतलेला आहे। नाशिकमध्ये वासनिक दशेत असताना आम्ही मेळावे घ्यायचो जिल्ह्यावाईज। त्या मेळाव्यामध्ये बाबांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सर्व वासनिकांना मार्गदर्शन केलं होतं। बाबांची माझी आता खूप वर्षानंतर आज भेट झाली, बऱ्याचशा चर्चा झाल्या। तर सर्वांनी बाबांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करू, बाबांना धन्यवाद देऊ। आज आपला हा दुसरा सत्संग। सर्वांना ऐकू येतं आहे ना? थोडं पुढं सरकून बसा। अचानक माईकचा अडचण आली, तुम्ही जवळ येऊन बसले तरी चालेल। ऐकायचं नाही तुम्हाला मग ठीक आहे, काय हरकत नाही। बाहेर गेले तरी चालेल, तुम्ही थंडीत बसा मग शांततेने। 2 सेकंदात सांगतो। हां हां का बंद आहे? माईक याच्यासाठी बंद आहे, कोणाकडनं तरी त्या आयसीला पिन जी आहे ती वेगळ्या याच्यात फसल्यामुळे तो आयसी जळाला 25,000चा आत्ता। ठीक आहे, असू द्या। वेगळ्या ठिकाणी पिन खोसल्या गेल्यामुळं तो आयसी पूर्णपणे जळालेला आहे आपल्याकडनं, म्हणजे कोणाकडनं ते घडलं। असं काही हरकत नाही, म्हणून तो माईक चालू होणार नाही, म्हणून थोडंसं पुढं सारखा म्हणजे सगळ्यांच्या कानावर हे शब्द येतील, बाकी काही विषय नाही। बघा, आपण कालपासून पदयात्रेला सुरुवात केलेली आहे आणि ह्या पदयात्रेमध्ये या आयोजकांनी जे परमपूजनीय आत्ताचे नवीन दीक्षित आहे निर्भय मुनी महानुभाव आणि त्यांचे सर्व सहकारी दिलीपदादा काळे आहे, अशोकदादा खांदवे आहे, परत बदाने साहेब आहे, हे सर्वच मंडळी, माझे बरेचसे नावं पण माहीत नाही। यांच्या आयोजनातून ह्या पदयात्रेचे गेली 20 वर्षापासून आयोजन होतं आहे। खरं म्हणजे आपण धर्माला वेळ देतो, आपल्या सांसारिक कामातून व्यस्ततेतून हा वेळ कोणी देऊ शकत नाही आणि कोणालाही वेळच नसतो। आजची परिस्थिती अशी आहे की जेवायला वेळ नाही इतका आपण व्यस्त झालेलो आहोत। जेवायला वेळ नसताना आपल्या संसारातून वेळ काढायचा, आपल्या व्यवसायातून वेळ काढायचा आणि तो वेळ धर्मासाठी द्यायचा। कारण धर्मामध्ये दृष्टपर लगेच आपल्याला काही भेटत नाही, लगेच अदृष्टपर जो विचार करतो, अदृष्टपर जो ज्याला जाणीव आहे तो धर्मामध्ये वेळ देत असतो। वेळ देतो, परंतु परत खर्च पण करायचा हे त्याच्यापेक्षा अवघड आहे। आणि म्हणून हे सर्वच जे आयोजक आहे या आयोजकांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्याच्यामध्ये आपण उत्स्फूर्तपणे बऱ्याचशा तपस्विनी आहे, साधू संत आहे, नामधारक वासनिक आहे। हे जे वेळ तुम्ही देताय हा वेळ तुम्ही धर्माला देत नाही आहे, हा तुम्ही स्वतःला वेळ देताय। जेव्हा तुम्ही घरातून निघाले, मला पदयात्रेला जायचं आहे आणि मी आता 8 दिवस 4 दिवस 6 दिवस पदयात्रेला जाणार आहे, तेव्हापासून परत घरी जाईपर्यंत सांसारिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यापर्यंत जे कर्म आहे ते तुमचे बांधलेले थांबलेले। आणि कर्माचा नाश परमेश्वरांनी सांगितलं, त्याशिवाय जीवाला परमेश्वराच्या आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही। त्या कर्माच्या नाशाचे अनेक उपाय परमेश्वरांनी सांगितलेले आहे। तळमळ, दुःख, परमेश्वराची आवडी आणि आचाराच्या अनुषंगाने घेतलेलं कष्ट, त्रास हा कर्माचा नाश आपल्याला करून देत असतो। जोपर्यंत कर्माचा नाश होत नाही तोपर्यंत परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही। पदयात्रेच्या माध्यमातून तुम्हाला जे शारीरिक कष्ट होत असतील, मानसिक कष्ट होत असतील, हे जे कष्ट आहे, हे जे दुःख आहे, हे जे तुमच्या पापाच्या राशीचे राशी नासवणार आहे। कारण परमेश्वर सांगतात सुखाने परमेश्वर होत नाही,
आणि दुःख घ्यायला आपण तयार नाही. परंतु आजच्या दुःखापेक्षा उद्याचं दुःख खूप मोठं आहे. आज थोडंसं दुःख होतं आहे, थोडासा त्याग केला आहे, यदा कदाचित घरातून निघाल्यानंतर तुम्हाला घरच्यांची आठवण येत असतील, नातींचं स्वप्नातही येत असेल, जेवला असेल का, उठला असेल का, बसला असेल का, त्रास देत असेल का, असं वाटतही असेल तुम्हाला. हे वाटणं साहजिक आहे, नैसर्गिक आहे, प्रत्येकाचं आहे ते. परंतु त्यातून होणारा जो मानसिक त्रास आहे किंवा शारीरिक त्रास, सवय नसते चालायची 5-5, 10-10 किलोमीटर, जेवणाचे वेळेवर जेवण नाही भेटत, तर यातून जो त्रास होतो ना, ह्या त्रासापेक्षा उद्याचा त्रास खूप मोठा आहे. उद्याचा त्रास कोणता? दुःखाचा, नरकाचा. आपण चतुर्विधामध्ये पडू शकतो, स्थावरामध्ये जाऊ शकतो. हे दुःख खूप मोठं आहे. ते दुःख जर तुम्हाला टाळायचं असेल, त्या दुःखातून बाहेर पडायचं असेल, त्या दुःखाला नाश करायचा असेल, नष्ट करायचं असेल, तर आजचं दुःख हे सहन करणं गरजेचं आहे. आणि आजचं दुःख त्या दुःखापेक्षा खूपच छोटं आहे. त्यामुळे दुःख आनंदाने स्वीकारलं पाहिजे. आजचं जे दुःख आहे ते आपण अत्यंत मनापासून स्वीकारलं पाहिजे. त्या पावलोपावली जे तुम्ही चालताय त्याचं स्मरण, चिंतन हेच आपण केलं पाहिजे. आता तुम्ही पदयात्रेत चालताय आणि चालले गप्पा मारत मारत, मग तुझं काय, माझं काय, तुझ्या सुनेने बरं तुला परवानगी दिली, आणि मग ही म्हणते नाही नाही जाऊनच देत नव्हते, पोरगच सांभाळ म्हणत होते, तुम्ही गेल्यानंतर याचं कोण सांभाळेल आणि काय सांभाळेल, आणि मग ते मी वैतागले होते म्हणजे चालले. वैतागून का होईना, त्रासातून का होईना, जेव्हा तुम्ही इकडं आलात ना, तो खूप मोठा फायदा देऊन जाणार आहे तुम्हाला. याची जाणीव ज्याला आहे ना, तो पदयात्रेत येऊ शकतो. कोणी येऊ शकत नाही. पदयात्रा असेल, स्नान करायला असेल, कुठं सत्संगाला जाणं असेल, कुठं जवळपास तुमचे आश्रम असेल, जवळपास मंदिर असेल, तिथं जेव्हा तुम्ही आरतीला जाता, देवपूजेला जाता, कुठं भेटीला जाता, साधू संतांच्या काही क्रियेला जाता, तेव्हा तुमचा कर्म थांबून जाता. आणि कर्माचा नाश कधीच होऊ शकत नाही, कोणी करू शकत नाही. आपली साऱ्या इस्टेटी एकत्र केल्या आणि आपण सांगितलं की बाबा एक नरक आमचं चुकवा, हे जे आमच्याकडून कळत न कळत जे कर्म झालेलं आहे ते नाश करा. बरं द्यायचं कोणाला आहे? आप इस्टेट घेणार कोण? कारण कर्माचा नाश करणारा कोणती देवता नाही आणि कोणतंही कमांड नाही. त्याच्यामुळं आपण जोडलेलं आहे, आपलं खरकट आहे, आपल्याला साफ करावं लागणार आहे. आणि हे साफ करण्याचा हा अत्यंत उत्तम असा उद्देश या आयोजकांनी ठेवलेला आहे. परंतु आपली ती तळमळ असली पाहिजे, आपली ती कळकळ असली पाहिजे, आपली तशी भावना असली पाहिजे, आपला तसा हेतू असला पाहिजे. त्या हेतूनं जर चालाल तर अनंत जे आपले जन्म आहे ते नाश होऊ शकतात. आचार्यांकडून देवानी काय करून घेतलं? घडवलं, मडवलं, काय करायला नाही लावलं देवानी करायला लावलं, पण आचार्यांनी बी काय नाही केलं. देव म्हटले इथं पाणी अडवा, सारे भक्त म्हटले ते शक्य नाही. आचार्य आले, बाहेर व्यापाराला गेलेले होते, ते म्हटले बाजूला का बसले तुम्ही? म्हणे देवाने असंच सांगितलं. अरे म्हणले आपण करणारे कोण आहे? करणारा तर तो आहे. तू उभा ठाकल्याशी पुरे सिद्धी ते येत नाही. तुम्ही फक्त निघायला तयार झाले ना, तुमचे आजार दूर झाले, तुमचे प्रॉब्लेम्स दूर झाले, तुमच्या अडचणी दूर झाल्या, तुमचा ट्रेस दूर झाला. आपण फक्त देवाच्या ठिकाणी निघायला सुरुवात केली. कोणती शक्ती काय तुमच्याकडे येऊन सहाय्य करल हे सांगता येत नाही, पण तो भाव आणि तो हेतू असला पाहिजे. आचार्य म्हटलं अरे करणारं कोण आहे? मग देवाकडे विनंती केली, देवा आम्ही करू. देव प्रसन्न झाले, म्हणजे ठीक आहे करा. बघा देवचा भक्त कसा असतो हे आचार्यांकडे, पूजनीय माईम भटांकडे, बाईसांकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आचार्यांनी सांगितलं नाही का मी एकटा करू का, वरून विनंती केली, देवा त्यांनाही बरोबर मदतीला घ्या येत असेल तर. म्हटले चला या तुम्ही पण चला, काय हरकत नाही, पण तुम्ही काय करणार आणि आम्ही काय करू सांगा, वाटून घ्या. म्हटले पाण्यात उतरायचं, दगडं लावायचं एवढं सोपं नाही आहे. म्हटले ते तुम्ही करा. अवघड काम आचार्य, सोपं का आमच्यावर? आचार्यांना जाणीव होती, ताप आलेला आहे, ज्वर आलेला आहे, आणि बाईसांनी सांगितले त्यांना ताप आलेला आहे, ज्वर आलेला आहे, व्यापाराला पाठवायचं आहे. कोणाला पाठवू? जाता येणार नाही. देव म्हणता बोलवा, निरोप द्या. आचार्य आले. आचार्य काय तुम्हाला ताप आला? नाही आला. कोणी सांगितलं ताप आला? व्यापाराला जायचं आहे म्हणे, लगेच तयार. म्हणले पण अडचण आहे. काय अडचण आहे? तुम्हाला लक्षात राहील, आम्हाला लक्षात राहील का नाही तापामुळं काही माहीत नाही. म्हणले ठीक आहे, तुम्ही काय घ्यायचं ते घ्या, तुम्हाला बरोबर लक्षात राहील. बाजारात फिरा, जी जी वस्तू तुम्हाला दिसेल ती वस्तू तुमच्या आठवणीत राहील. म्हटले बाईसांनी त्यांना 20 दाम दिले. काय काय आणायचं, काय काय नाही आणायचं सर्व सांगितलं. बरं व्यापार देताना 19 दामाचा दिला, 1 दाम एक्स्ट्रा दिला. आपणही कुठं बाजाराला जायचं असं ना 2, 4, 5 रुपये जास्त एक्स्ट्रा ठेवतो. आता येताना तुम्ही काही एक्स्ट्रा काही आणेल नाही असं थोडी.
सारं आणलेलं एक्स्ट्रा, कपडे लत्ते, नको काही सोय होईल नाही होईल. येताना शिदोऱ्या पण घेऊन आल्या असतील, कारण दुपारची सोय आहे का नाही, आयोजकांनी केली का नाही. आपण सारं तयारीत असतो, फक्त देव मिळवायच्या तयारीत आपण नाही. आचार्यांनी म्हटले सांगेल काय हरकत नाही. उठले, ताप आलेला आहे. देव म्हणतात जेवण करून जा 2 घास. म्हटले भूक नाही आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, जा. मग आचार्य व्यापाराला निघाले. आता डोमेग्राम तो नेवासा 25 ते 30 किलोमीटरचं अंतर आहे. त्यावेळेस आचार्य व्यापाराला जायचे, एका दिवसात जायचे आणि एका दिवसात यायचे. असं कितीतरी वेळा आचार्यांच्या माध्यमातून व्यापार परमेश्वराने करून घेतलेला आहे. व्यापार परमेश्वर करून घेतात. का करतात? तुम्हाला त्रास द्यायचा आहे म्हणून, तुम्हाला त्रासातून काढायचं आहे म्हणून, तुम्हाला दुःखातून काढायचं आहे, तुम्हाला अडचणीतून काढायचं आहे म्हणून. देव कधी त्रास देत नसतं. देव तर आपले माता पिता आहे. दयामाया कृपा करुणेने ओथंबून वाहणारा देव तो आपल्याला समजला, आपल्याला कळला, आपलं अवभाग्य. आचार्य पुढं जातात. आता ताप आलेला आहे, त्याच्यात चालणं आहे, घाम येणार आहे, ऊन पडलेलं आहे, गरम होणार आहे. विहीर दिसते. आचार्यांना वाटलं की आपण आता आंघोळ करावी. आचार्यांनी विहिरीत उडी मारली, आंघोळ केलं. थंड पाण्यामध्ये आंघोळ केल्यामुळं ताप कमी झाला. ताप कमी झाल्यामुळं भूक लागली. दुःख करायला लागले, विचार करायला लागले. देव म्हटले होते जेवण करून जा. आपण शहाणपणा केला, आपण नाही म्हटलं. परंतु तो देवाने किती काळजी घेतली. पाठीमागं सद्भक्त जाणार होते. ते म्हटले पाठीमागं चालले तुम्ही, ही शिदोरी घेऊन जा, आवाज देऊ नका, म्हणू नका. जिथं आचार्य बसले तिथं तुमची गाठ होईल, तिथं द्या. देव सर्वज्ञ आहे, देवाला सर्व कळतं, देवाला सर्व समजतं. पण आपण देवाचं होऊन राहिलं तर कळेल. या ताई दंडोत या. ताईंना खुर्ची द्या ना बसायला. सुमनबाई हां असं रायरकर असं यांनी 2003 मध्ये आणि आम्ही चालू केली. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे. आपण लीळा ऐकतो, समजतो, वाचलेलं असतं, परंतु त्यातलं मर्म आपल्याला देवाने काय सांगितलं, काय शिकवलं हे लक्षात येत. ते नंतर गेले, शिदोरी दिली. काय वाटलं असेल त्या आचार्यांना का त्या देवाने माझी किती काळजी करावी. पाठीमागून शिदोरी पाठवली आहे. ते आचार्य ती लीळा शेवटपर्यंत आठवत होते. त्यांनी ती भूक लागलेली होती, शिदोरी खाल्ली, व्यापाराला गेले. जे जे आणायचे बाजारात फिरताना ते आठवलं. त्यातून त्यांचा ताप गेला, ज्वर गेला. येताना परत आले. एक दाम राहिला, का राहिला काही लक्षात येईनं. परंतु आल्यानंतर समजलं की हा दाम एक्स्ट्रा दिलेला होता. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? लीळा का देवाने घडवल्या आहे? प्रसंगानुरूप तत्त्वज्ञान का आपल्याला सांगितलेलं आहे? त्या तत्त्वज्ञानातून आपल्याला काय शिकवलेलं आहे, काय समजावलेलं आहे? पण आपण उपदेश घेतला एवढंच ऐकतो आपल्याला माहिती आहे. पण का उपदेश घेतला, कशासाठी घेतला, त्या उपदेशाचं टार्गेट काय, उद्देश काय, हेतू काय हे आपल्याला माहीत नाही. उपदेश घेणं एवढं सोपं नाही आहे. कोणाचं आयऱ्यागायऱ्याचं काम नाही. मी तर सतत म्हणत राहतो, कारण माझ्या संपर्कामध्ये हजारो लोक दररोजचे येतात. व्यावसायिक येतात, इंजिनियर्स येतात, डॉक्टर्स येतात, CA येतात, उच्च विभूषित डॉक्टर्स येतात. चर्चा करतो, कारण धर्म हा बुद्धीशी निगडीत आहे, विचाराशी निगडीत आहे. जो विचार करतो ना त्याचा धर्म आहे. जो विचार करत नाही त्याचा धर्म नाही आहे, त्याला धर्म भेटू शकत नाही. आचार्यांनी विचार केला म्हणून देव भेटले. आचार्यांनी विचार केला, निर्णय क्षमता त्यांची स्ट्रॉंग होती म्हणून आचार्य झाले. आचार्यांचे निमित्त काय? दादोस. ती लीळा सर्व माहिती आहे आपल्याला. लीळेला स्पर्श नाही करायचा, फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. तत्त्वज्ञान खूप मोठं असतं. एखाद्या विषयाला सुरुवात केल्यानंतर त्या विषयापर्यंत मला तुम्हाला घेऊन जायचं आहे. प्रत्येक गोष्ट सांगितली तर एकच लीळेत 1 तास संपला. पदरात काय पडलं? बाबांनी एक लीळा सांगितली, मस्त होती आणि चांगली होती. आणि उद्या विचारलं तर काय सांगितली लक्षात राहत नाही. हे आपण समजून घ्या. आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, तेव्हा ते लक्षात राहणार आहे. त्यातून काय देवाने शिक दिली ती शिकून आपल्या जीवनात उतरवणं हे लीळा आठवण्याचं आपला उद्देश असला पाहिजे. ज्या वेळेस दादोसांनी देवाचं नाव सांगितलं, आचार्यांना स्थिती झाली, आचार्य सिन्नरला आले,
पहिली भेट आचार्यांची सिन्नरला झाली, परंतु दादोसांनी काय बजावलं होतं? कमी तुमचे गुरु किंवा तुम्ही ते माझे गुरु आहेत, त्यांनी काही तुम्हाला दिलं तुम्ही घ्यायचं नाही, बजावून सांगितलं होतं. आपण तेच करत आलो ना आत्तापर्यंत, ऐकत आलो. गुरुवानी सांगितलं आहे अजिबात बोलायचं नाही तर दोष लागेल, अधिकृतीचा दोष लागेल. अनेक गोष्टी आपल्या डोक्यामध्ये आहे, परंतु सकळही परमार्ग आपला गुरु आहे. निमित्त मानी देवानी सांगितलेलं आहे. जे चांगलं आहे ते कोणाकडूनही घ्यावं, कुठूनही घ्यावं, कधीही घ्यावं आणि कोणत्या वेळेस घ्यावं. त्याला वेळ काळ परिस्थिती आपली आड आली नाही पाहिजे, पण चांगल्याची भूक लागली पाहिजे आपल्याला. ती भूक असेल तर तुम्ही कोणाकडूनही शिकाल, काही शिकाल. परंतु आचार्यांनी ज्यावेळेस ती वेळ आली, परिस्थिती आली, परमेश्वराची त्यांची भेट झाली, देवानी त्यांना प्रसाद म्हणून तांबूळ दिलं. समोर शेजारी दादूस बसलेले, दादूसांनी बजावलं आहे, परंतु आचार्यांनी निर्णय क्षमता स्ट्रॉंग होती. कोणत्या वेळेस नाकारायचं कोणत्या वेळेस स्वीकारायचं ही बुद्धी त्यांची स्ट्रॉंग होती, म्हणून त्यांनी ते स्वीकारलं, म्हणून आचार्य झाले. आचार्यांच्या बाबतीत मग दीक्षेच्या वेळेस ती लीळ आठवा. आचार्यांनी काही कमी अडचणी आणल्या का? म्हणले एकांत द्या. कशासाठी एकांत? म्हणे बोलायचं. अहो काय एकांत पतंती सारे आपलेच आहे, बोला, आमचं लपून छपून असं काही नाही राहत, समोर जे बी आहे ते स्पष्ट पारदर्शक. म्हटले नाही तरी एकांत द्या. म्हटले अहो याला कशाला जवळ केला, हा भक्कल इकडं तिकडं भाकण्यासाठी आहे काय आमच्याकडं? बोलतो काय आम्ही, सांगतो काय आम्ही, त्याच्यामुळं काही नाही आहे. म्हणे असं असं आहे, तसं तसं आहे. नाही जमलं तर मग कुठं वशिला लावला, परत काय काय केलं तुम्हाला सर्व माहिती आहे. तुम्हाला माहीत नाही असं काही नाही. तुम्हाला प्रश्न विचारले का तुम्ही फटाफट लीळा सांगाल पुढच्या, हा असं झालं तसं झालं हे झालं ते झालं. परंतु आचार्यांनी काय आयडिया वापरली, महादाईसांनी काय आयडिया वापरली, एकदा का देव कळाला, एकदा का देवाची जाणीव झाली, मग आयडिया आपल्या वापरल्या पाहिजे. कारण आपल्याला जे भेटलं आहे ते एवढं सहजासहजी भेटलेलं नाही आहे. का भेटलं आहे, कशासाठी भेटलं आहे, याचा उद्देश एक विशिष्ट कारण आहे त्याला, आणि त्या कारणामुळं ते कार्याला आलेलं आहे. हे कोणाचं आयऱ्यागाऱ्याचं काम नाही. सृष्टी का निर्माण केली देवानी, बोध का दिला आपल्याला, परमेश्वराने अवतार घेऊन वाडीवाडी फिरून तत्त्वज्ञान का सांगितलं ना, अनंत लीळेच्या माध्यमातून, अनंत दृष्टांताच्या माध्यमातून हे का सांगितलं आहे तुम्हाला, कशासाठी सांगितलं आहे. डुळक्याचा दृष्टांत का सांगितला, हत्तीचा दृष्टांत का सांगितला, रोमण्याचा दृष्टांत का सांगितला, यातलं मर्म आपल्याला कळालं पाहिजे. आपण फक्त ते ऐकतो, एका कानाने दुसऱ्या कानाने सोडून देतो, कोणाला तरी सांगण्याची वेळ आली तर सांगतो, असं नाही आहे. देवाने आपल्याला आपलं जीवन जगण्याची एक कला दिलेली आहे, अत्यंत सुंदरपणे अशी दिलेली रीत आहे. परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत घेऊन जाणारा आचार दिलेला आहे, त्याग दिलेला आहे. परंतु आपण कोणाच्या संगतीत आहे, कोणाबरोबर आहे, कोणाचं ऐकतोय, कोणाला नाकारतोय, यावरती परमेश्वर प्राप्ती ठरते. आचार्य कोणाच्या संगतीत होते, पूजनीय माईम भट्ट कोणाच्या संगतीत होते, काय ऐकलं, कोणाचं ऐकलं, किती ऐकलं आणि काय नाकारलं, हे ज्या वेळेस या प्रेरणास्त्रोत आहे. आपले लीळाचरित्रामधले जे आपले साधक आहे हे आपले प्रेरणास्त्रोत आहे. त्यांच्या जीवन चरित्राकडे आपण बघितल्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जेव्हा आपण जाऊ त्यावेळेस परमेश्वर नक्की भेटेल. का तर त्यांना देव भेटला आहे. एखाद्या रस्त्याने एखादी व्यक्ती गेलेली असेल आणि त्याला माहीत असेल का हा रस्ता ह्याच ठिकाणी जातो, आणि त्यांनी आपल्याला सांगितलं असतं का ह्या रस्त्याने जा, कारण ह्याच रस्त्याने मी गेलो होतो आणि तिथं पोचलो होतो. आपण बिनधास्त त्याच्यावर विश्वास ठेवून त्या रस्त्याने जायला सुरुवात करतो आणि तिथं पोचतो. आचार्यांनी आपल्याला वाटा निर्माण करून दिलेल्या आहे, माईम भटांनी वाटा निर्माण करून दिलेल्या आहे, महादाईसांनी वाटा निर्माण करून दिलेल्या आहे. आपल्याला वेगळ्या वाटा निर्माण करण्याची गरज नाही. त्यांच्या जीवनचरित्राकडे जाऊन आपण ते शिकायचं असतं, जाणायचं असतं. देवाने आपल्याला जीवन प्रणाली सांगत असताना ती जीवन प्रणाली एन्जॉय करण्यासाठी नाही सांगितलेली आहे, ती लाईफस्टाईल एन्जॉय करण्यासाठी नाही सांगितलेली आहे. ती लाईफस्टाईल, ती त्याग आहे, ती आचार प्रणाली आहे, ती परमेश्वर प्राप्तीसाठी सांगितलेली आहे. म्हणून कोणाच्या संगतीत आपण आहोत याचा खूप मोठा परिणाम होतो. देव सांगतात ज्ञाता विरक्ताचा संघ, की जे ज्ञानी याचा संघ नाही करायला लावला आहे, ज्ञानाच्या नंतर विरक्तता निर्माण होत असते, त्या विरक्ताचा संघ करायला लावलेला आहे. आपण तर सांगत असतो, कितीतरी सत्संगामध्ये कितीतरी कार्यक्रमामध्ये तुम्ही ऐकलेलं असतं, देवाला काय झालं म्हटले, ज्ञान झालं. गोविंदप्रभू बाबांकडे गेले, लगेच शेंगुळबुडे फेकले, देवाने स्वीकारलं आणि लगेच उभय दृश्याचा काय आवर पर दृश्याचा ज्ञानाचा स्वीकार त्यांनी केला, ज्ञान दिलं म्हटले. मग ज्ञानाच्या पाठी काय होतं उपस्थ म्हटले, वैराग्य उपस्थ. मग लगेच देव काय कुठं गेले म्हटले, सालबर्डीला गेले, विरक्तता आणून वैराग्य उपजलं. मग 12 वर्ष तिथं राहिले. देव काय ज्ञान घेतलं, मग विरक्तता निर्माण केली. कशासाठी आहे, मोठा जेव्हा करतो ना तेव्हा लहान करायला सुरुवात करतो की नाही.
परमेश्वराने हे सर्व केलं आहे फक्त आणि फक्त आपल्यासाठी का आणि कशासाठी हे आपण लक्षात घेत नाही. ही जाणीव आपल्याला जेव्हा होईल तेव्हा देवाविषयी आवडी निर्माण होईल आणि दुःख पण निर्माण होईल. आपल्याला दुःख का निर्माण होत नाही, आपल्याला त्यातलं मर्म माहीत नाही. देवाला ज्ञान घेण्याची काय गरज आहे, परंतु ही समाज व्यवस्था आहे. समाज व्यवस्थेला मान देण्यासाठी परमेश्वराने या साऱ्या प्रथा, या साऱ्या परंपरा, हे सारी व्यवस्था आपल्याला दाखवून दिली आहे आणि म्हणून आपण ते घ्यायचं आहे. बरं, घेतल्यानंतर विरक्तता निर्माण करावी लागते, होते. आणि आज देव तिथं गेले सालबर्डीला 12 वर्ष. आता 12 वर्ष धर्म जीवधर्म देवाने स्वीकारले होते. मग 12 वर्षात कधी उन्हाळा नाही आला काय, कधी पावसाळा नाही आला काय, कधी हिवाळा नाही आला काय, याचा आपण कधी विचार केला आहे का? अहो, आपण घरात बसलो, पाऊस चालू झाला आणि आपल्या घरातला एखादा कॅन्डिडेट जर कुठं गावाला जायला असेल किंवा येत असेल तर 50 वेळा फोन करतो की बाबा तुला पाऊस लागला आहे का नाही, थांबून राह, घाई करू नको, असं कर तसं कर. किती कळमळ, किती तळतळ आपली असते. तो भिजू नये, त्याला त्रास होऊ नये, तो ट्रॅफिकमध्ये अडकू नये, त्याचा प्रॉब्लेम येऊ नये. माझ्या देवाने माझ्यासाठी काय केलं आहे, हा विचार जेव्हा तुमच्या मनात येईल ना, त्यावेळेस तुम्ही उठाल. त्यावेळेस तुम्हाला दुःख वाटणार नाही, अडचण वाटणार नाही, संकट वाटणार नाही. कारण माझ्या देवाने माझ्यासाठी काय केलं आहे हे जेव्हा जाणीव होईल. एखाद्या व्यक्तीनं आपल्यासाठी कधीतरी मदत केलेली असते, त्याच्यासाठी आपण किती धन्यवाद देतो, किती आभार मानतो त्याचे. कळत न कळत कधीतरी मदत कुणीतरी आपल्याला केलेली असते, तरी आपण त्याच्या ऋणात सतत राहतो. आपल्या देवाने काय केलं आपल्यासाठी याचा विचार आपल्या मनात आला पाहिजे सतत, दररोज, क्षणोक्षणी, पावलोपावली. तुम्ही जे रस्त्याने चाललाय ना, आज तुम्हाला अडचण आली, थोडासा त्रास झाला, तुमच्याबरोबर ट्रॅक्टर आहे, बसतात लगेच, जेवण वेळ सर्व आहे आपल्याकडं, आहे की नाही सिस्टम. पाण्याच्या बॉटल आहे, लगेच पाणी ताण लागलं, यदा कधी आजारी पडले, घरचे नीट विचार नाही करणार, पण आयोजकांना सर्वात मोठं टेन्शन, लगेच दवाखाना. मग तरी आपल्या भरोश्यावर घरच्यांनी पाठवले, काही झालं तर मोठं टेन्शन त्यांचं. परंतु माझा देव महाराष्ट्रात पायी फिरला. अहो, कुठं नाशिक, कुठं नांदेड, कुठं नागपूर, 1 किलोमीटरचं अंतर बघा. आज आपण स्नान करायला जातो एसी गाड्यांमध्ये, तर 1 किलोमीटर चालायचं जीवावर येतं. आपण डायरेक्ट पायरीजवळ गाडी उतरायचं आणि लगेच देव करायचा. देवावर डोकं टेकवलं का लगेच गाडीत बसायचं, निघाले. खूप थकलो, स्नान करून आलो का 4 दिवस घरात आराम. कुठं भांडार आहे विचार करा. एकदा कधीतरी महाराष्ट्राचा नकाशा समोर घेऊन बसा, ते रस्ते बघा, ते किलोमीटर बघा. आज तर तुमचे डांबरी रस्ते, तेव्हाची काय परिस्थिती असेल. परंतु माझा देव भक्तांसाठी कुठं नाही फिरला, परंतु कोणासाठी फिरला, कोणासाठी गेला याचाही विचार करावा लागेल. पूजनीय भांडारेकरांसाठी देव गेले, बाईसांसाठी गेले, आचार्यांसाठी बसले, माईनबांसाठी बसले. आपली ती योग्यता पात्रता कधी निर्माण होईल. देव तर म्हणता मी सकळ जीवाचं चिंतन करतो. सकळ जीवाचं चिंतन करत असताना त्या सकळ जीवामध्ये आपणही येतोय, परंतु खरंच देवाच्या त्या लिस्टमध्ये आपण असू का, आहे का, याचाही विचार करायला पाहिजे. त्याचं दुःख होईल. आपल्या मुलाचं ॲडमिशन घ्यायला आपण जातो, फॉर्म भरतो, दररोज आपण पाहत राहतो या लिस्टमध्ये नाव लागलं का आणि त्या लिस्टमध्ये लागलं का. कधीतरी आपण असे अनुभव घेतलेले असतात, परंतु देवाच्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का नाही. नसेल तर काय होईल माझं, असेल तर कितवी लिस्ट आहे, कधी मला देव होईल, ही तळमळ कधी निर्माण होईल. देवाने माझ्यासाठी काय केलेली हे बघावं लागेल. परंतु देवाने आपल्याला आयडिया पण दिलेली आहे. तुला माझ्याकडे यायचं आहे, माझ्यापर्यंत यायचं आहे, या रस्त्याने यावं लागेल आणि कोणाबरोबर यावं लागेल हे बी आयडिया दिलेली आहे. ज्ञाता विरक्ताचा संघ करायला लावलेला आहे. मग विरक्ताची व्याख्या सांगितली, खरूच खाजविना तो विरक्त. देवाने प्रत्येक गोष्टीचं डेफिनेशन सांगितलेले, व्याख्या सांगितलेली. अशी कोणती गोष्ट नाही आहे, अशी कोणती व्याख्या नाही आहे की देवाने सांगितलेले नाही आहे. मग खरूच काय, आता खरूच तर आजारच नसतो. मग काय खरूच खाजवणं म्हणजे धर्माव्यतिरिक्त काम करणं, धर्मव्यतिरिक्त बोलणं, धर्माव्यतिरिक्त विचार करणं हे खरूचच आहे. कारण एकदा का अविचार सुरू झाला तर तो वाढत जातो. एकदा का चुकीचं पाऊल पडलं का ते वाढत जातं. ही खरूच आहे आपल्या जीवनाला लागलेली. खरूजाचा आपल्याला त्याग करावा लागेल. अन्य वार्ता खरूच आहे, चुकीचा विचार खरूच आहे, चुकीची नजर खरूच आहे, चुकीची दृष्टी खरूच आहे. परमेश्वराने सांगितलेली अनन्य भक्ती सोडून दृष्टपर भक्ती करणं खरूच आहे.
ही खरूच काय हे आपण समजलं पाहिजे. देवाने सांगितलं खरंच खरूच आहे का ती आजार. पूर्वी लहानपणी तुम्ही पाहिले असेल तो आजार होता, पण तो जितका खाजवला तेवढा खाजवायला जायचा. आता औषधं आले, टेक्नॉलॉजी आली, आता तो आजार आपल्याला दिसत नाही. मग देवाने काय सांगितलं आहे नेमकं, कोणती खरूच सांगितली आहे. कर्मकांड खरूच आहे, अंधश्रद्धा खरूच आहे. परमेश्वर प्राप्तीसाठी जे जे चुकीचं आपण करतोय ते आपल्या जीवनाला लागलेला खरूच आजार आहे, हे लक्षात घ्या. जेवढा खाजवला तेवढा वाढत राहील. आणि म्हणून देवाने आपल्याला सावध केले, कोणाबरोबर जायचं आणि कोणाबरोबर नाही जायचं, कोणाला जवळ ठेवायचं आणि कोणाला लांब ढकलायचं, कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाकारायचं. ही ताकद आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला निर्माण करावं लागेल. परमेश्वर आपल्याला भेटला एवढा सोपा नाही आहे, सहजासहजी भेटलेला नाही आहे. परंतु सहजासहजी भेटलेला नसताना आपल्याला किती जाणवला हे बी महत्त्वाचं आहे. कळत न कळत आपल्याकडून केलेली क्रिया त्याचं परमेश्वराने दिलेलं हे गिफ्ट आहे आपल्याला. आपलं जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेलं प्रेझेंट आहे आपल्याला. हे आपण कसं सांभाळतोय, कशा पद्धतीनं सांभाळतोय. म्हणून कोणाबरोबर जायचं हे महत्त्वाचं आहे. कोणाच्या बरोबर जायचं त्याच्यावर तुमची किंमत ठरते. त्याच्यानुसार परमेश्वराच्या लिस्टमध्ये तुमचं नाव लागतं. त्याच्यानुसार परमेश्वराचं सकळ जीवाचं चिंतन म्हणजे सर्व जीवाचं चिंतन करतात, परंतु तुम्ही देवाचं चिंतन करतात का. देवाला तर सर्व आवडतात, पण तुम्हाला देव आवडतो का, याच्यानुसार तुमचं लिस्टमध्ये नाव राहिलं जाईल. हे लक्षात घ्या. एक काचेचा तुकडा असतो, एक व्यापारी असतो. त्या व्यापाऱ्याने कधीतरी त्याला रस्त्याने तो काचेचा तुकडा सापडला, तो घरी आणला, खेळणं म्हणून मुलाकडे दिलं. त्याला काही लक्षातच येत नाही हे आहे काय नेमकं. परंतु एक व्यक्ती, एक त्याचे गुरुबा, एक साधू कोणीतरी त्याच्या घरी आले. त्यांनी ते पाहिलं की अरे हे अवघड काहीतरी दिसतं, त्याच्या लक्षातच नाही आहे नेमकं काय आहे. मग ते गुरुबा काय म्हणतात, अरे हे काय नाही, काही नाही, काचेचा तुकडा आहे, मला सापडला, मी घेऊन आलो, दिलं पोरांना, खेळताय म्हणे, चांगलं आहे. आणि एक काम कर म्हणे, हा घे काचेचा तुकडा आणि याची बाजारातून किंमत काढून आण म्हटली. आता व्यापारी माणूस किंमत काढायची, विकायचं नाही म्हटले. म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही. आता गावाच्या बाहेर, घराच्या बाहेर पडलं का पहिलं दुकान कशाचं लागतं, भाजीपालेवाले बसलेले राहतात बघा. भाजीपाले प्रत्येक एरियामध्ये बसलेले राहतात, किराणावाले राहतात, किरकोळ दुकानदार राहतात. तो भाजीपालेवाल्याकडे गेला, त्याने म्हणणे मला हे विकायचं आहे, किती किंमत देशील. तो काचेचा तुकडा आहे, त्यालाही काही लक्षात आलं नाही, म्हणे देईल 50-50 100 म्हणे. त्यालाही वाटलं घरी पोरांना खेळायला उपयोगी पडायला, आला जे हा विकायला, म्हणे 100 म्हणे, हा 100. तो पुढं जातो एका किराणा दुकानावर, म्हणे हे द्यायचं आहे. त्याला वाटलं हे बरं शोकेसला ठेवायला, म्हणजे 500 देऊन टाकेल. त्याला वाटलं 50, आता 500 आलो. मग तो आणखीन कोणाकडे तरी जातो, कोणीतरी म्हणतं 5000 देईल. सोनाराकडे जातो ते 50,000 देईल. आणि जेव्हा हिर जो असतो, हिरे माणिक मोती, त्याच्याकडे जातो, म्हटले अरे बाळा याची किंमतच होत नाही, हे अनमोल रत्न आहे म्हटले. देवाने आपल्या जीवनाची किंमतच केलेली नाही आहे, परंतु आपण आपल्या जीवनाची किंमत करून टाकलेली छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. का, तो जो काचेचा तुकडाच होता त्याच्यात बदल नव्हता, तो हिरा होता, परंतु ज्ञान नव्हतं. तो भाजीपाल्यावाल्याकडे गेला तर त्यांनी त्याच्या पद्धतीनेच त्याची किंमत केली, किराण्यावाल्या गेला त्याची पद्धतीनेच किंमत केली. तुम्ही कोणाच्या संगतीत आहे त्याच्यानुसार तुमची किंमत होईल. तुम्ही परमार्गात आहात, दैवराटीत आहात, परमेश्वराचे भक्त आहात. तुम्ही कोणाच्या संगतीत आहात, स्वामी श्री चक्रधरांच्या परिवारातल्या आहात. तुमची अनमोल अशी किंमत, तुमची किंमतच होत नाही. परंतु ही कोणाला कळेल, जो जाणीवेचा आहे, ज्यांनी देव समजला, ज्यांनी देव जाणवला, ज्याला देव ओळखता येईल. आम्ही आता या ड्रेसवरती फिरतो, नामधारक वासनिक आले तर आवडीनं दंडोत घालतात, प्रत्येकच घालतात असं काही नाही. आम्हाला लक्षात येतं, तो आमच्याकडे पाहतो, म्हणजे 100% उपदेश असेल तर उपदेशा घरातला असेल, टाळतो. याचा अर्थ काय की याला चटके भेटेले म्हणून हा येत नाही. परंतु एखादा डेरिंगबाज असतो, तो येतो, दंडोत करतो. परंतु अन्य लोक तर आजूबाजूला जातात, पाहतात का आपल्याकडं, दंडोत करतात का, एखाद्या संस्काराचा असेल तर म्हणतो बी, परंतु कुणी पाहतसुद्धा नाही आपल्याकडं. कारण का, तर त्यांना ती जाणीवच नाही, ओळखच नाही, माहीतच नाही आहे. तुम्ही कुठं असता याच्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. तुम्ही काय करता याच्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. म्हणून संगत ही अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही स्वामी श्री चक्रधरांच्या परिवारातले आज 8 दिवस तुम्ही कोणाची संगत करताय, साधू संत आहे, तपस्विनी आहे, परमार्गातले स्वामी श्री चक्रधरांच्या परिवारातले सारे लोक आहे, सद्भक्त आहे. आणि एक विशिष्ट कॅमेरा तुमच्यावरती आहे, तुम्हाला दिसणार नाही, समजणार नाही. आचार्यांना व्यापाराला गेले, भीती वाटली, रात्र झाली, वेळ झाली, भीती वाटली. भीती वाटल्याबरोबर त्यांनी पाहिलं हत्ती, घोडे, मिरवणूक, लाल लाईट वगैरे, ह्या त्या सारा झगमगाट. ते म्हटले बरं झालं आपल्याबरोबर जोडीला आले, आपल्याला आले डोमेग्रामला.
आल्यानंतर राजमठात पाय ठेवला, पाठीमागं पाहता तर सारे गायब. देवाला विचारतात ना असं असं म्हणे तुम्हाला भीती वाटली होती. त्या देवता होत्या म्हटले. ते आपण आपले पण कधी दाखवत नाही देवता म्हटले. तुम्हाला भीती वाटली, तुमच्या आजूबाजूला ही झेड सिक्युरिटी कंटिन्यू असते 81 कोटी 1.25 देवतेची. ती तुम्हाला दिसणार नाही आहे, परंतु ही निर्भयता तुमच्या मनामध्ये ज्ञानाने निर्माण करावं लागेल. त्या अवस्थेवरती तुम्हाला जावं लागेल. भय तर आपला स्वभाव आहे. आपल्या मनामध्ये जर सतत भय निर्माण होत असेल, विनाकारण शंका येत असेल, प्रश्न येत असेल, अडचणी वाटत असेल, आणि होईल का नाही, चालता येईल का नाही, जमेल का नाही असा विचार येत असेल तर तो काढून टाका. कारण एक विशिष्ट तुम्ही कशासाठी निघाले, कायसाठी निघाले, देवाची शोधणी करताय. देव मिळवायचा आहे तुम्हाला. मिळणार काय, तुम्हाला भेटणार काय? तुमचा कर्मनाश होणार आहे तुमच्या कडेनी, परमेश्वर करणार आहे. तो हेतू ठेवा, तो भाव ठेवा. मला देव मिळवायचा आहे, देवासाठी मी चाललो आहे. देवाने एक विशिष्ट कॅमेरा टाकलेला आहे आणि त्या कॅमेरे आपण ते कुठे जातो बघा, हॉस्पिटलला जातो, हॉटेलला जातो, तुम्ही CCTV कॅमेऱ्याच्या अंडर खाली आहात असं आहे लातं की नाही. याचा अर्थ काय की तिथल्या सर्व हालचाली ते कॅच करतात. आपल्यासुद्धा हालचाली कॅच हो राहिल्या आहे. मग आपण अन्यवार्ता करतोय का, गप्पा मारतोय का, तक्रारी करतोय का, देवाविषयी स्मरण करतोय का, चिंतन करतोय का, दुःख करतोय का, हेतू करतोय. स्वामी श्री चक्रधरांचा CCTV कॅमेरा अत्यंत पॉवरफुल आहे. तुमच्या मनातला विचारसुद्धा कॅच होतो. त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये तर फक्त हालचाली कॅच होतात. तिथं आवाज काय येतो, आवाज पण कळत नाही, परंतु इथला कॅमेरा अत्यंत पॉवरफुल आहे. तुमच्या मनातला विचारसुद्धा कॅच होतो आहे. त्याच्यामुळं अविचार ही सुद्धा खरूज आहे, त्यातून बाहेर पडायचं आहे आपल्याला. ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे, जाणून घेतल्या पाहिजे. म्हणून आपण आज 8 दिवस कोणाच्या संगतीत आहोत, काय मिळवायला चाललो आहे, परमेश्वर काय आहे याचं सतत चिंतन, हेच स्मरण आहे आपलं, हेच परमेश्वर प्राप्तीचं साधन आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही कोणाच्या संगतीत जाता यावरती तुमची किंमत ठरते. याचं एक उदाहरण तर मी तुम्हाला दिलेलं आहे. परंतु कधी कधी काय होतं की आपण आता 8 दिवस एकदम फ्रेश, देव एके देव, तूची व्हावा, तूची भेटावा, अत्यंत भावना आपल्या उचमळून येतात. आता संकल्प सोडणारच, आता सोडला का लगेच जाणारच, आता काय राहिलं नाही आपलं, स्मशान वैराग्य. मग परंतु घरी गेलो का लगेच तेच ये रे माझ्या पाठीमागले, हे चालू होऊन जातं. काय खरं नाही, थोडंसं अडचण आली, मी एवढा पदयात्रा करून आली तरी पाय दुखतात, एवढे देवदेव करून आले तरी अडचणी येतात, संकट येतात, प्रॉब्लेम्स येतात. आपण त्यातून निघालो का त्या वातावरणात गेलो का परत मळीनत्व येतं. परंतु मळीनत्व जरी आलं तरी परत परत या वातावरणात आपण यायचं राहतं, जेणेकरून त्या परमेश्वराची आठव, त्या परमेश्वराची जाणीव आपल्याला सतत सतत येत राहील. असाच एक मुलगा असतो. तो मुलगा अत्यंत हुशार असतो, पहिलीपासून 1 नंबर. त्यामुळं 10वीत आला 1 नंबर, 12वीत गेला 1 नंबर. घरच्यांच्या अपेक्षा वाढल्या का मुलगा खूप हुशार आहे, काहीतरी तो करील, IAS होईल, IPS होईल, आपलं घर वातावरण सर्व चेंज करून टाकील, आपलं नाव काढील. कॉलेजला गेल्यानंतर संगत आली, मैत्री आली, मग व्यसन आलं, बाकी साऱ्या गोष्टीच आल्या. IAS होण्यासाठी स्वप्न पाहत होता, अभ्यास द्यायला लागला, फॉर्म भरला, परंतु सक्सेस काही होत नव्हता. पहिली परीक्षा नापास, दुसरी परीक्षा नापास. माणसामध्ये लगेच मळीनत्व येतं की नाही, निगेटिव्ह विचार येतात की नाही. तो हँग झाला. तो म्हणतो मी एवढा हुशार होतो, घरच्यांना वाटतं काय झालं नेमकं. घरच्यांच्या लक्षात आलं की हा वाईट संगतीला लागलेला आहे, हा व्यसन करायला लागलेला आहे, हा अभ्यासापासून दूर गेलेला आहे, याचं जे टार्गेट आहे, याचा जो उद्देश आहे, याचं जे ध्येय हा विसरलेला आहे, याला जाणीव करून द्यावं लागेल. परंतु ते वयात गेल्यानंतर तो म्हणतो तुम्ही काही शहाणपणा शिकू नका. आपणही म्हणतो ना, आम्हाला माहिती आहे, आम्ही लीळाचरित्र 4 वेळा वाचलं, सूत्रपाठही वाचले, दृष्टांतही वाचले, आणि एवढे सत्संग वाचले, आणि एवढ्या पदयात्रा केल्या, एवढे स्थानं केले, एवढ्या क्रिया केल्या. कधीतरी होतं की नाही आपल्यात एक आमपान निर्माण होतं, कारण जसं आहे तसं यथार्थपणे आपण जाणलेलं नाही आणि आपली संगत आपल्याला त्या पद्धतीनं भेटलेली नसते. ती शोधणी बी आपल्याला करावं लागेल. त्या मुलाला सांगायला लागले आई वडील, परंतु तो ऐकण्याची मनस्थितीच नाही. काय करावं लागेल. आता एखादा विद्यार्थी असतो, हुशार असतो, मग त्या शिक्षकांचा फेवरेट असतो की नाही. त्या कॉलेजला तो शिकत होता, त्या प्राचार्यांपर्यंत ही बातमी गेली. त्या प्राचार्यांना दुःख झालं की एवढा हुशार मुलगा, नेहमी फर्स्ट येणारा, मलाही वाटलं होतं IAS होईल, माझंही नाव काढील, कॉलेजचं नाव निघेल, तालुक्याचं गावाचं नाव निघेल, परंतु असं कसं काय झालं. तुम्ही विचार करायला लागला. प्राचार्यांनी निरोप पाठवला की बाळा तू ये मला भेटायला. आता प्राचार्यांनी निरोप पाठवल्यानंतर नाही म्हणता आलं नाही, बाळ गेलं त्यांना भेटायला.
आता प्राचार्य बंगल्याच्या पुढं गार्डन पुढं मस्तपैकी हिवाळ्याची दिवस होते, शेकोटी पेटवलेली होती आणि शेकत होते. काय करावं, याला कसं समजावं, याच्या लक्षात कसं आणून द्यावं, तू कोण आहे, तुझी जाणीव काय आहे, तुझी किंमत काय आहे, याचा ते विचार करत होते. तेवढाच मुलगा आला, समोर बसला खुर्चीवरती. 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले, प्राचार्य बोलल्याने तोय बी बोलानं, सुरुवात कुठून करावी, काय बोलावं हे लक्षात येईना. प्राचार्याने युक्ती लढवली. कोळसा असतो ना कोळसा, तो कोळशाचा एक तुकडा काढला आणि जमिनीवर टाकला. आता तो जमिनीवर पडल्यानंतर तो कोळसा राहिला का, तो विजला, मातीच्या संपर्कात गेला, त्याची माती झाली. तो मुलगा बघतोय, त्याच्या लक्षात येईना. थोड्या वेळाने परत तोच तुकडा उचलला सरांनी आणि जाळात टाकला. तो परत प्रज्वलित झाला, परत जळायला लागला, परत आग द्यायला लागला, परत अग्नी त्याच्यातून निर्माण झाली. म्हणले बाळा तुला काही कळालं, तुझ्या काही लक्षात आलं? म्हणले नाही सर. म्हणे मी काय केलं? म्हणे तुम्ही एक कोळशाचा तुकडा काढला, जमिनीवर टाकला, परिणाम काय झाला? म्हणले तो विजला, त्याच्यात त्राण नाही राहिला. थोड्या वेळ जर तुम्ही तो उचलला ना, त्याची माती झाली असती. मग मी काय केलं? म्हणे मी परत तुम्ही उचललं आणि ते जाळ्यात टाकलं, काय झालं? म्हणे तो परत प्रज्वलित झाला, परत अग्नी झाला. तुझ्या जीवनाची परिस्थिती अशीच झाली. तू जो अग्नी देत होता, प्रज्वलित होता, तुझा टॅलेंट तुला समजत होतं ना, ते वाईट संगतीमध्ये ते टॅलेंट विसरून गेलेला आहे तू. आणि असं काही समजू नको की आता ते टॅलेंट तुझ्यापर्यंत परत येणारच नाही. ते तुझ्यात आहे, ते ठासून भरलेलं आहे. फक्त तुला काय करावं लागेल, ती वाईट संगत सोडून चांगल्या संगतीत यावं लागेल आणि मग तू टॅलेंट आहे ते परत प्रज्वलित होऊन तू IAS ऑफिसर होशील. आपल्याला परमेश्वरांनी आनंद देण्यासाठी निवड केलेली. का निवड केलेली आहे? आपल्यात ते टॅलेंट आहे, आपल्यात ती योग्यता आहे, आपल्यात ती पात्रता आहे, आपल्यात तो अधिकार आहे. परमेश्वराने तर जीव सर्वाधिकारी सांगितलेला आहे, परंतु तरी आपण म्हणतो नाही अधिकारच नाही बाबा आमचा, आम्ही जोडेलच नाही आहे. असे सांगणारे मानभाव नसतात. अहो अधिकाराच्या काय गोष्टी करतात तुम्ही? तर मानव जन्माला आले, नरदेह दिला तुम्हाला, महाराष्ट्रात जन्माला आले, गंगा तीरावर जन्माला आले, तुम्हाला बोध दिला, बोध देऊन तुम्ही अभ्यास करायला लागले, आता पदयात्रेतही चालायला लागले ना, अजून कोणता अधिकार तुम्हाला लिहून द्यायचा का स्टॅम्पवरती? तुम्ही अधिकारी म्हणून ती प्रक्रिया चालू आहे ना तुमची, परंतु तुमची लाईट कधी कधी का डिम होत राहते? संगत. आलं का लक्षात? कोणाकडून प्रेरणा घ्यायची, कोणाच्या जवळ जायचं, कोणाचं ऐकायचं, कोणाचं नाकारायचं, ही ताकद आपल्या बुद्धीमध्ये निर्माण झाली पाहिजे. जे चुकीचं ते आपण नाकारतो. मी आता दररोज फिरतात आता पुण्यामध्ये सुद्धा, आता कालही दिवसभर 2-3 कुटुंबांना भेट दिल्या, आजही 1-2 कुटुंबांना भेट दिल्या. काहीतरी शिकायला भेटतं, ऐकायला भेटतं, त्यातून आपल्याला कळतं, समजतं ही परिस्थिती काय आहे धर्माची. नवीन पिढी धर्मामध्ये नाही आहे. कारण काय? आईवडिलांना धर्म सांगता येत नाही. आईवडील पैशाच्या मागं लागले, कमवायच्या मागं लागले, किती कमवायचे त्यांना माहीत नाही आहे. त्यांनी पोरांचं बी कमवलं ना, आता नातानातीच्या पाठीमागं लागले. हे आपल्याला समजलं नाही. आपण संपर्कात कोणाच्या? आपण प्रपंचाच्या संपर्कात आहोत. या प्रपंचाच्या संपर्कात राहत असताना आपल्यामध्ये मळीनत्व येणं हे साहजिक आहे. परंतु देवाने सांगितलं जितकं इथं अडकाल तितकं तिथून तुटाल, आणि जितकं इकडं याल तिकडून तुटाल. तुटणं म्हणजे काय? सोडणं नाही आहे. आत्मक भाव सोडून द्यायचा आहे. जे जसं आहे तसं जाणणं म्हणजे ज्ञान. जे जसं आहे तसं जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. देवाने माझी निवड केली म्हणजे काय मी आयऱ्या गायऱ्या नाही आहे, मी असा नाही आहे. हजारो लाखो अनंत जीवांमधून माझी निवड परमेश्वराने केली. ते बोध दातृत्व दिले, जीव देवता प्रपंच परमेश्वर मला कळलेला, परमेश्वर कळायला मी परमेश्वर भक्तीत आलो आहे, परमेश्वराच्या मार्गामध्ये आलेलो आहे, परमेश्वराच्या परिवारातला एक हिस्सा झालेलो, एक भाग झालेलो आहे. हे का? याचा आपण कधीच विचार करत नाही. आपल्याला सहजच वाटतं आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीतूनही बी आपण धर्मापासून जाण्याची शक्यता असते. म्हणून असे कार्यक्रम, या कार्यक्रमांमध्ये सत्संग, या सत्संगामध्ये येणं गरजेचं असतं. हे कोणालाही प्राप्त होत नसतं, कोणाच्या बी ते नशिबात नसतं, पण त्याच्यासाठी लागतो आपला प्रयत्न. म्हणून आचार्यांच्या जीवनचरित्राकडे बघावं लागेल, पूजनीय माई भटांच्या जीवनचरित्राकडे बघावं लागेल. बाईसांना ज्यावेळेस प्रेमदान भेटलं त्यावेळेसची परिस्थिती काय होती? बाईसांना काय कमी अहंकार होता काय? 3 दिवस तर देवाला तर त्यांनी अपमानित केलं, पण देवाने ते सहन केलं. देवासाठी काय, जीवासाठी देवाने काय नाही केलं? अपमानही सहन केला. आणि ते सहन करून प्रेम दिलं. परंतु कोणत्या सीटवर होते? लगेच उडी मारली.
आपण हे बी एक विशिष्ट डोक्यामध्ये हवा आली की एक विशिष्ट लेवलला असतो ना, आपण खाली उतरणं गरजेचं आहे. आपण खाली उतरणं म्हणजे परमेश्वराच्या श्री चरणावरती जाणं आहे. बरं, बाईसांना प्रेम भेटलं लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? नाही, त्यांचे भक्त होते ना, भक्त होते की नाही? आचार्यांना म्हणजे बाईसांना बी नावं ठेवत होते की नाही? परंतु मग लगेच डिस्टर्ब झाले का? अरे मला नावं ठेवतील, मग लोक काय म्हणतील, आणि माझे शिष्य तर माझी पूजा करत होते ना, आता ते करतील का? असा विचार नाही केला. मला देव भेटला आहे ना, मला देव मिळवायचा आहे ना, बस आता काय विचार नाही करायचा. आचार्यांनी तसा विचार करायला पाहिजे होता. माईंभटांनी तसा विचार केला, पण त्यावरती मात केली. माझा नातेवाईक आहे, समाज आहे, मला काय करील, उठले ते कुठे गेले? रुद्रपूरला. आपल्या डोक्यामध्ये एकच राहतो का समाज काय म्हणेल? अरे ज्याला कळतच नाही तर तो काहीतरी म्हणणारच आहे. जे अज्ञानी आहे त्याला जर तुम्ही सल्ला विचारला, मार्गदर्शन विचारलं, तर तो चुकीचंच सांगणार आहे. तुमची किंमत ज्ञानीयाला विचारा, तुमची किंमत जाणीवेला विचारा, तुमची किंमत भक्ताला विचारा, तुमची किंमत परमेश्वराला विचारा. भक्ताची थोरी परमेश्वर म्हणता देवच जाणो. आपली किंमत आपल्याला माहीत नाही आहे. आपण अनमोल असे हिरे आहोत, परंतु ती हिरेचं त्याला घासावं लागेल ना. ते चमकणं कधी होईल? घासावं लागेल. ते घासून त्याला आकार द्यावा लागेल. तो आकार म्हणजे आचार आहे. तो आकार म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेले एक एक पाऊल आहे. पण आजच्या दुःखापेक्षा उद्याचं दुःख खूप मोठं आहे, याचं चिंतन करा. आणि आजच्या सुखापेक्षा उद्याचं सुख पण खूप मोठं आहे. आज तुम्हाला काय वाटतंय? कोणीतरी असेल तुमच्याकडं, तुम्ही सांगत असाल, नाही बाई बरी झाली तू नाही आली, 20-20 किलोमीटर चालावं लागतं, ऊन किती आहे, पाय दुखू राहिले, पायाला असे झाले ते झाले. ती काय म्हणती? बरं झालं मी नाही आले, मी मस्त फॅन बिन लावून आहे. आज सुख वाटतंय, परंतु त्या सुखापेक्षा उद्याचं सुख जे तुम्हाला भेटणार आहे ते तिला भेटणार नाही आहे. त्याची जाणीव ज्याला झाली ना, तो तक्रार करत नाही, तो सांगत नाही दुःख, तो म्हणतो यातूनच तर मला देव भेटणार आहे. तो स्वीकारतो, अत्यंत आत्मीयतेने, प्रेमाने, उत्साहाने ते स्वीकारतो. ती स्वीकाराची ताकद आपल्या बुद्धीमध्ये निर्माण होण्यासाठी जाणीव परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाची असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही डिफरंट आहात. परमेश्वर सांगते, एक शास्त्र गीतेमध्ये सांगितलेले हजारातलं एक फक्त काय आहे सत्य पाहण्यासाठी येतो. हे 999 तिथंच राहतात आणि एक एक येऊन परत हजार होतात. त्या हजारातला एकच मग मला येऊन भेटतो. विरळा नांदे, स्वामी श्री चक्र सांगते, विरळा नांदे विरळ आहे, परंतु तो विरळ आपल्याला शोधायचा आहे. आता तुम्ही म्हटले, देवाने सांगितले ज्ञाता विरक्ताचा उठले सुटले, ज्ञान विरक्त कोण आहे शोधायला भेटेल का? पहिलीतल्या मुलाची दोस्ती कोणाबरोबर असते? पहिलीतल्याच मुलाबरोबर. 10वीच्या मित्राची दोस्ती कोणाबरोबर असते? 10वीच्याच मुलाबरोबर. एखादा कलेक्टर आहे, त्याची दोस्ती कलेक्टरबरोबरच राहणार आहे ना, शिपायाबरोबर राहणार आहे का? आता तो ज्ञाता विरक्ताचा शोधायचा नाही आहे, तुम्हाला ज्ञाता विरक्त व्हायचं आहे. तेव्हा तुमची अवस्था, तुमची लेवल वाढेल ना, तेव्हा आपापच देव तुमची जोड घालून देईल. संयोग योग साह्य परमेश्वर कृपेने, परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया करून देत असते. त्या मायेला काम काय आहे? तुम्हाला कोणाशी जोडायचं, कसं जोडायचं, कोण अयोग्य कोण योग्य, त्याच्यासाठी लागतं तुमची तळमळ, त्यासाठी लागते तुमचा प्रयत्न, त्यात लागते तुमची जाणीव, परमेश्वराची आवड. त्या मायेला काम काय आहे? देव डोमेग्रामला बसलेले, सकाळचा पूजा अवसर झालेला आहे आणि छिन्नस्थळीवरती बसल्यानंतर अत्यंत ती मूर्ती वेदवंत निर्माण परमेश्वराने ती वेद एका बाईला निर्माण झालं. ती बाई कुठे आहे? नदीच्या पलीकडे. देगावची बाई आहे, नदीच्या पलीकडे. ती येते कुठं? कशासाठी येते? दररोज सकाळी. आता तर घरातच नळ आहे, त्याच्यामुळे पाणी भरायची वेळ आपल्यावर येत नाही आणि आपल्याला पाणी भरायला जाता येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला देव पण दिसणार नाही. कारण का? तर आपण घरातच आहे ना, घराच्या बाहेरच पडत नाही ना. ती बाई दररोज पाणी भरायला येत होती आणि देवाला पाहत होती. इतका वेद निर्माण झाला, नदीला पाणी आलेलं आहे, पूर आलेला आहे आणि त्या पुरातच ती चालायला लागलेली आहे. सगळी गर्दी झाली. अरे बाई आश्चर्य, बाई पाण्यावर चालायला लागली. बाई पाण्यावर गर्दी होणार ना. तिच्या घरापर्यंत निरोप गेला, देवाला आली, ती भेटली, दर्शन झालं. काय तिची कणव असेल, काय तिची योग्यता असेल, तिला देव भेटले. परंतु देवाने जाताना काय सांगितलं त्यांच्या घरच्यांना? का नीट घेऊन जा म्हणे. आता हिला काही भोपळा बिपळा बांधा आणि पाणी कमी तिकडून न्या म्हणले. देवा जशी आली तशी जाणार नाही का? म्हटले आमच्याकडं आली तर तशी येणार आहे, आमच्याकडून जर गेली ना तर कधी बुडाल आणि कधी डुबाल सांगताच येत नाही. पण ही दशीची धरली पुरी. देवाला सोडायचं नाही. काही हो, किती अडचणी हो, किती संकट हो, किती दुःख हो, देवाने काय सांगितलं? मुंगळ्याचं दृष्ट सांगितलं की नाही? धड तुटली आहे ना सोडावे. धड तुटतं. ते मुंगळा जर चावला ना, आपण त्याला ओढायला गेलं त्याचं धूड तुटून जातं, पण ते सोडत नाही. त्याचा तो धर्म आहे.
आपला धर्म आपल्याला किती कळाला आहे, आपण तर थोड्या थोड्या गोष्टीवरून डिस्टर्ब होतो, लगेच तक्रारी करायला लागतो. आणि देव मग सांगतात की अहो आमच्याकडे जो येतो ना, आमच्याकडे येण्यासाठी जो निघतो ना, त्याला कोणती शक्ती येईल आणि कोणती देवता येईल आणि काय सहाय्य करी सांगता पण येणार नाही म्हटलं. त्यासाठी विशिष्ट देवाला कमांड कोणत्या तरी देवतेला सांगायची गरज नाही, सामर्थ्याचं काम आहे. रायाची राणी, धर्माच्या चाडा, राजाची राणी जेव्हा येईल ना तेव्हाही पडते आकाश धरील म्हणले. किती मोठं संकट असू द्या, आणि हे संकट परमेश्वर धरणार आहे म्हटल्यानंतर तुमच्यावर संकट येईल का? अर्जुन देवाला मारण्यासाठी कोण होतं? 100 कौरव, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, 100 बडकर 1, पण अर्जुनाच्या केसाला धक्का नाही लागला. का? देव बरोबर होत. आता तुम्ही देव शोधणी करायला नाही गेले, देवाकडे नाही गेले. देव म्हणता आता मरतं चांग, आता मेलो ना तरी देव भेटला. तर आपण मरायचा विचार करायचा, आपण जगायचा विचार नाही करायचा. आपण जगायचा विचार करतो. थोडं 1 तास जेवण लेट झालं ना तरी म्हणते काय आयोजक आहे, त्यांना कळत नाही आम्ही एवढं चालून आलो अडचणी, पण त्यांना माहीत नाही तुमच्याकडे इमर्जन्सी कोठा असेलच. राहतो का नाही इमर्जन्सी कोठा? घरातून 8 दिवस निघाले म्हटल्यानंतर काहीतरी दिलं असेल, काहीतरी तुम्ही बनवून आणलं असेल. तर तक्रार करायची नाही, दुःख करायचं नाही. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने एक एक टाकलेलं हे पाऊल आहे. हे प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वरातून आपल्यातलं अंतर कमी करण्याचं एक साधन आहे. त्यामुळे अत्यंत उत्साहाने जी बी गोष्ट करायची, कालच मी सांगितलं सिद्धांत, शेवटी जाता जाता जी बी करायचं ते आवडीपूर्वक करा ना. आवडीपूर्वक हीच तुमची सामुग्री. तुम्हाला कोणत्याही कर्मकांडाची, कोणत्याही विधीची, कोणत्याही सामुग्रीची आधार घेण्याचीच गरज पडणार नाही. आवडीपूर्वक. मग आवडीपूर्वक करायचं काय? आवडी कशाने निर्माण होईल? जाणीवेतून होईल, ज्ञानातून होईल, आणि ज्ञानाशिवाय तर पर्याय नाही. म्हणून परमेश्वर प्राप्ती जेवढी अवघड आहे तेवढी अत्यंत सोपी परमेश्वरांनी करून दिलेली. बघा दृष्टांत अत्यंत सोपं करून टाकलेलं आहे. देव तर सांगतात 1 जन्म मला द्या म्हटले, आणि जन्म तर आपण कधीच देत नाही. आपण काय देतो? नारळ देतो, विडे देतो, क्रिया करतो. घरी चाललं कितीतरी बायां, मी कुठं स्थानावर जर गेलं ना तर 5-10 बायांनी डबे आणलेले राहते आणि देवाला तिथं उपर दाखवत राहत. किती आवडी देवाची, देवाला उपर दाखवायचा आहे. परंतु तो भाव, त्याचा हेतू, त्याची शुद्धता जर मनात असेल आणि आवडीपूर्वक असेल तर देव पण स्वीकारतील. का स्वीकारतील? देव म्हणतात तळमळी जन्मते धाडी तर असन्निधानी सुद्धा मी प्रेम देईल. हट्ट धरला तर असन्निधानी सुद्धा प्रेम देईल. आपल्या डोक्यामध्ये आम्ही असन्निधानी आम्ही असदानी आहे. जर तुमच्या मनात जर असन्निधान असेल तर देवाला तुम्ही दाखवून उपयोग काय? देवच नाही समोर. देव आहे, आपल्या पाठी आहे. नातोबांना देवाने सांगितलं आहे का अहो आम्ही तुमच्याच पाठी, आम्ही कुठं जात नाही. पाठ दिसते का म्हटले तुम्हाला? देव आहे आपल्याबरोबर. देव आहे. त्या भावनेने, त्या हेतूने जे बी करायचं, त्या आवडीने जे बी करायचं ते करा, तर देव स्वीकारणार आहे. जर असन्निधानात आहे आपण तर देव स्वीकारणार नाही. मग करायचं कशाला? दाखवायचं कोणाला? नाही दाखवायचं. परंतु आपण दाखवतो का? ती भावक्रिया आहे, आपल्या भावनेमध्ये ती निर्माण झालेली आहे. ती लीळा आठवा. बाईसांचा पाणी भात दररोज देव स्वीकारत होते. सुदाम्याचे पोहे देवाने स्वीकारले. धानायसेचा आंबा स्वीकारला 25 किलोमीटरवरून. या माझ्या बाबांसाठी आंबा देवाला रावलं नाही. तेवढा भाव जेवढा उत्कट होता का तिथून स्वीकारला. इकडं आल्यानंतर सारे आंबे बाई संकट दिले, म्हटले करा आंबरस. आता आंबरस करण्याची प्रक्रिया काय तुम्हाला बायांना माहीत असते. ते असं करायचं आणि ते काढलं का लगेच रस निघतो. बाईसांनी केलं, पण एका आंब्यातून रसच नाही निघाला, फुस हवा निघाली. बाईसा काय आपल्यासारख्या बिंडोक नव्हत्या, आपण लगेच फेकून दिला असतं, जाऊ द्या खराब आहे म्हटलं, सडलेला आहे. बाईसांनी तो आंबा बाजूला ठेवला, सारी प्रक्रिया झाली, मग देवापुढे ठेवला. हे काय? देव म्हणजे काय? फेकून द्या. अहो नाही म्हणे हे काय आहे. म्हणजे काय झालं? म्हणजे याच्यातून आंबा रसच नाही निघाला, हवा निघाली. नसतो एखाद्या आंब्यामध्ये रस. नाही म्हणे हे काय? हे काय? आपण विचारायची ताकद आपल्या मनामध्ये नाही आहे, वृद्धी नाही आहे. आपण फक्त ऐकत आलो, पण काय ऐकायचं, कोणाकडून ऐकायचं, कसं ऐकायचं, आणि ते खरं आहे का, खोटं आहे का, किती आहे का, काय, हे काय, हे विचारायचं. कोणी म्हटलं नाही हे करा, हे काय, ते करा, हे काय, असं करा, हे काय, हे विचारा. बाईसांनी विचारलं. देवाने सांगितलं की औसाचा नाही, धानाईसाचा इतका उत्कट भाव होता का आम्हाला रावलं नाही, आम्ही तो स्वीकारला. म्हटलं त्याला तर छेद नाही, भेद नाही. म्हणले अहो आम्हीला स्वीकारायचं, त्याच्यासाठी काय तुम्हाला छेद करावं लागेल, आंबरस काढावं लागेल, मग चमच्यानी खावं लागेल काय? म्हटले सामर्थ्याचं काम आहे. त्याच्यावर तुमचाही उपारदेव स्वीकारत असतील, पण तो भाव तुम्हाला निर्माण करावा लागेल. भावक्रिया आहे ती. पण तो भाव निर्माण करण्यासाठी धर्म काय, देव काय, ती परमेश्वराची जाणीव, ओळख, ती वस्तू काय, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल.
त्यांच्यामधला तो भाव आपल्याला निर्माण करावा लागेल. तर एवढा सोपा नाही. भाव तर व्यभिचारी सांगितला आहे. सकाळी एकावर भाव असतो, दुपारी कोणीतरी सांगितलं ना त्याचं काय खरं आलं का तुला, आपण लगेच शिव्या द्यायला सुरुवात करू. सकाळी त्या बाबाचं एवढं पूजन केलेलं राहतं यांनी, दुपारी एक भेटला, अरे म्हणे असं असे बाबा आले, खूप चांगलं पूजन केलं, अरे काय खरं आहे त्या बाबाचं म्हणे, ते असंच आहे. असं आहे का, लागला शिवाय द्यायला. तर भाव्य बिचारी 1 मिनिटात बदलतो. आपला भाव ज्ञानावर आधारित असायला पाहिजे. ज्ञानावर आधारित नाही ना, म्हणून आपण मिनटाला बदलतो, आपण व्यभिचारतो, बदलत असतो. परमेश्वराला बदल अपेक्षित आहे, परंतु ऊर्ध्वगतीचा बदल अपेक्षित, नीच गतीचा बदल अपेक्षित नाही. आपल्याला नीच गतीचा बदल आपण, कारण मतित्रय आहे, अधमती अधगती अधरती. 1 मिनटाला बदलतो. काल काय होतो, आज काय होतो, उद्या काय राहू याची आपलीच गॅरंटी नाही. आपल्याला आपली गॅरंटी नाही, देव कसं काय गॅरंटी घेईल. आपण आपल्या माणसाची नीट वागत नाही, बोलत नाही, प्रेम करत नाही, आपलेपणा निर्माण करत नाही, देवाशी आपण काय निर्माण करणार आहे. देवाने आपल्याला हे जीवन दिलेलं आहे ना, हा परिवाराशी जोडलं आहे ना, आपल्याला ही प्रॅक्टिस म्हणून दिलेलं आहे. आपल्याला ही रंगीत तालीम आहे आपल्या जीवनाची. तुम्ही कोणाबरोबर कसे वागता, कोणाबरोबर कसे बोलता, तुमची दृष्टी नजर त्याच्याविषयी काय आहे तुमची, त्याच्यावरती परमेश्वरापर्यंत. पण इथंच तुम्ही ध्यानावर नाही राहत, देव कसं काय भेटल, इथंच नीट विचार करत नाही, देवाविषयी काय नीट विचार कराल. परमेश्वर म्हणतात अगोदर येथीवर माझ्यावरती बुद्धी असली पाहिजे, मग माझ्या परिवारावरती येईल. सारंग पंडिताचं तुम्हाला लीळा माहीत आहे. देवाला विनंती केली आहे उपाराला, देवानी स्वीकारली आहे, परंतु सारंग पंडितांनी जे परमेश्वराचे जे भक्त आहे, आचार्य आहे, इतर भक्त आहे, त्यांना काही म्हटले नाही. देवाने लगेच टोकलं, का हो तुम्हाला म्हटले म्हणे, नाही म्हटलं. मग काय येणार का म्हटले, नाही आम्हाला नाही यायचं आहे, आणि तुम्ही अवसर पाहण्यासाठी येऊ शकतात. मग तिथं तर जेवणाचं नाही, मग इथं जेवून घ्या म्हटले. लगेच जेवण तयार, बाईसांनी लगेच तयारी, फटाफट जेवण करल्या. तिकडं गेले, अवसर बघितला, सारंग पंडितांनी देवाची सारी व्यवस्था केली. आता देवाचं झाल्यानंतर हे भक्तांना म्हटले की बसा तुम्ही. नाही आम्ही जेवण करून आलो. बसा. नाही म्हणे आम्ही जेवण करून आलो, आम्ही काय देवाचा अवसर पाहण्यासाठी आलो. तर जाऊ द्या, नाही खात म्हणजे आमचे भोजे खातील, आमचे गडी खातील म्हटले. बाईसांनी ते ऐकलं आणि बाईसांनी विचारलं की म्हटले का हो असे म्हटले, अहो आमच्यावर त्यांची बुद्धी नाही आहे, तुमच्यावर काय पुरी बुद्धी राहणार आहे. पहिला देव समजून घ्या, देव जाणून घ्या, देवावर बुद्धी निर्माण करा, मग परमेश्वराच्या स्वामी श्री चक्रधरांच्या परिवारावरती प्रत्येकावरती तुम्ही प्रेम कराल. प्रत्येक आपला वाटेल, प्रत्येकाचं दुःख आपल्याला आपलं वाटेल. आपल्याला दुःख वाटत नाही, आपण काठीण्य निर्माण झालेलं आहे. ज्यावेळेस दुसऱ्याचं दुःख तुम्हाला स्वतःचं वाटेल आणि तुम्ही दुःख कराल ना, त्यावेळेस परमेश्वर प्राप्तीचे अधिकारी तुम्ही आहात. दुसऱ्याच्या दुःखामध्ये तुम्हाला सुख वाटत असेल, आनंद वाटत असेल, तर आणि अधिकार संपला तुमचा, अनाधिकार निर्माण झाला. आपल्याला तेच वाटतं, त्याचं असं झालं आहे का, अरे वा वा काय भारी आहे. त्याच्या दुःखामध्ये आपल्याला आनंद वाटत असेल, त्याच्या सुखामध्ये आपल्याला आनंद वाटत आहे, त्याच्या सुखामध्ये आपल्याला दुःख वाटत असेल, तर आपण महानुभाव नाही आहे. महानुभाव संवेदनशील असतो, त्याचं हृदय कोमळ असतं, लहान बाळकासारखं, अगदी बाळकासारखं निरागस असतं. आपण निरागस नसेल तर आपण देवाचे नाही, आपण दैवराटीचे नाही, आपण स्वामी श्री चक्रधरांचे नाही. आपण मग फक्त ढोंग घेतलेलं आहे, सोंग घेतलेलं आहे. ते सोंग आणि ढोंग इथं काही चालत नाही. आपण निरागस झालो पाहिजे. निरागस ही शुद्धतेतून निर्माण होत असतं. त्याच्यामुळे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण काय करतो, कसं वागतो, कसं राहतो आणि आपण आपल्याला कसं बनवतो, यावरती परमेश्वर प्राप्त होत असतं. हे बनवणं आपल्या आजूबाजूच्या समाजावरती, लोकांवरती अवलंबून असतं. त्या सारंग पंडितांना देवाला माहीत आहे की हा कोण आहे, याची योग्यता काय, पात्रता काय, त्याला वेदवंत नाही, बोधवंत नाही, त्यांनी अनुसरण केलेलं नाही आहे. देवाने त्याच्याबद्दल एक स्टेटमेंट दिलेलं म्हणले, घराच्या बाहेर खुंटा असतो तेवढं, जेवढं खुंट्यावरती प्रेम असतं तेवढं प्रेम आमच्यावर नाही म्हणजे तुमचं, तुम्ही काय शहाणपणा करता म्हटले. हे डुप्लिकेटपणा परमेश्वराला तर लगेच लक्षात येतं. सर्वज्ञ म्हणायचं आणि बाकीचं सारं कार्यक्रम चालू ठेवायचा, हे चालत नाही. परमेश्वराकडं अत्यंत पॉवरफुल कॉम्प्युटर आहे, लगेच सेव्ह होतो. मग तो तुम्ही असो नाही तर आम्ही असो, आम्ही कपडे घातले म्हणजे आम्हाला सबसिडी असं काही समजू नका. आमचा कार्यक्रम परफेक्टपणे एकदम, ज्यांनी देव समजून घेतलाय, जाणून घेतलाय, ज्या पद्धतीनं करतोय ना, त्याच्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. त्या सारंग पंडिताला त्याची लायकी दाखवून सुद्धा सारंग पंडितावरती त्यांनी प्रेम केलं परमेश्वराने. त्यांना सर्वात मोठं गुह्य ज्ञान सांगितलं, उद्धारणाचे कितीतरी सूत्र सांगितले. का बरं, देवाला माहीत नव्हतं त्याची काय योग्यता आणि काय पात्रता आहे. आता वेदवंत नाही, बोधवत नाही, याची आवडी नाही, हा अनुसरणार नाही, हा त्याग करणार नाही. परंतु सारंग पंडित शांताबाईसांना निमित्त होते.
यातून देवाने काय सांगितलं का जो आपल्याविषयी निगेटिव्ह विचार करतो, आपल्याला नावं ठेवतो, त्याच्यावरती प्रेम करा तुम्ही, तोही आपला आहे. परमेश्वराने केलं, माझ्या देवाने केलं, तर मी का नाही करायचं? माझ्या देवाने जे जे केलं ना ते करायच्या भानगडीत नाही करायचं. आज ती स्पर्धा चालू झाली, देवाने हे केलं ना मग करून घ्यायचं नाही. देवाने जे करायला लावलं ते करायचं. देवाने काय करायला लावलेलं आहे ते आपल्याला करायचं आहे, आणि आपल्याला ते करायचं आहे तर आपल्याला ते समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. म्हणून हे समजून घेतलं पाहिजे. परमेश्वराने सांगितलं आधीन व्हा, आणि म्हणितलं ते करा. आपण आधीन झालो पण म्हणितलं ते करत नाही. जर म्हणितलं ते करत नाही तर देवाला आपण स्वीकारलं नाही. बरं, म्हणितलं ते काही खूप अवघड असतं का? अवघड काहीच नसतं. त्याच्यामुळं सोपं आहे. करण्याची ताकद, इच्छा असली पाहिजे, आणि त्यासाठी परमेश्वराची जाणीव, ओळख जर असेल तर 100% आपल्याला ते प्राप्त करता येईल, प्राप्त होऊ शकतं. हा आशावाद आपला जिवंत सतत राहिला पाहिजे. तो आशावाद आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे, आणि तुम्ही त्या योग्यतेच्या आहात, पात्रतेच्या आहात. म्हणून देवाने हे सारं जुळून आणलं आहे, घडून आणलेलं आहे. त्याच्यामुळं उपदेश होणं एवढा सोपं नसतो. तुम्हाला जे भेटलं आहे त्याची किंमतच होत नाही, अनमोल. परमेश्वराने सांगितलं आहे, समुद्राचा दृष्टांत सांगितला, त्यातून काय, हिरेखाणीचा दृष्टांत सांगितला, त्यातून काय शिकायचं हे शिका. आपण अभ्यास करत नाही, जाणीवत नाही. मी कालही काही सूत्रांना स्पर्श केला होता, त्यातून देवाने काय सांगितलेलं आहे. आपल्याला नुसतं परमेश्वर सावधच नाही करत, तर सावध करत असताना परिणामांची जाणीवसुद्धा करून देतात. दायंबाना देव काय सांगतात, येतं अनुसरा, अन्यथा या वृक्षासारखं तुम्ही खालीवर खालीवर दुःखच दुःख म्हटले. अनुसरण काही भीतीदायक आहे का? अनुसरण आनंददायी आहे, सुखदायी आहे. अनुसरण त्यागाशी निगडीत जरी असलं तर अनुसरणाची जी भीती आहे तुमच्या मनामध्ये, न्यूनगंड आहे, तो काढून टाका. अनुसरण परमेश्वराच्या प्राप्तीचं एक साधन आहे सुंदरपैकी. आता असतं आम्ही खूप सोपं करून टाकलेलं आहे. अनुसरण खूप अवघड राहिलं नाही, पहिल्यासारखं थोडी राहिले. आम्हीच कुठं जात नाही जंगलात, आम्हीच कुठं जात नाही आटन विजन भिक्षा भोजन करायला, तर तुम्हाला आम्ही कुठं अपेक्षा करणार आहे? आम्ही केलं तर आम्ही म्हणणार ना, अरे करायला लावलं आहे देवाने, करा. तर आम्हीच त्या परीवर नाही तर तुमच्याकडून काय अपेक्षा करणार आहे? परंतु देव म्हणतात, करील का नाही, हाव तर धर, इच्छा तर ठेव, प्रार्थना तर कर, मी करीन असं तर म्हण. ती हाव पण आपल्या मनामध्ये निर्माण होत नसेल तर काही उपयोगाचं नाही. म्हणून परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने, परमेश्वराला शोधणी करण्याच्या उद्देशाने तुम्ही आटन विजन करायलाच निघालेले आहे. हे जे भेटेल ते भिक्षा भोजनच आहे. त्यामुळं एक परीवर असताना परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे आणि आपल्याला काय घ्यायचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याग हा परमेश्वराच्या धर्माचा सिद्धांत आहे, हे तत्त्व आहे, मूळ भाग आहे. बाकीचे तर अनुषंगिक गोष्टी जे तुम्ही आजपर्यंत केलेला आहे धर्माचा एक एक भाग आहे, एक एक पार्ट आहे, तो म्हणजे धर्म नव्हे. त्याच्या पलीकडे खूप मोठा धर्म आहे, तो ज्ञानाने तुम्हाला समजेल, कळेल, जाणवेल. आणि अशा ठिकाणी जाल का जिथं आपल्याला आपला हितक्ष भेटेल, आपल्याला टोकणारा भेटेल, आपली चुकी दाखवणारा भेटेल. मी 4 ठिकाणी गेलो, त्यांच्या देवपूजेमध्ये पितळीचे श्रीकृष्ण महाराज हे ठेवलेलं, ते ठेवलेलं, शोकेस ठेवलेलं, हे सारं मी काढा म्हटलं. हे काढा पहिले, हे काढा, नंतर देवपूजा करा. म्हणले बाबा खूप साधू लोक आले, हे कधीच काही म्हटले नाही. अहो साधू लोक आले, काही म्हटले नाही, याचं कारण वेगळं असू शकतं. म्हटले ते सोडा, देवाने स्पष्ट सांगितले, जे चुकीचं आहे ना, जे अयोग्य आहे ना, ते न विचारता म्हटलं पाहिजे. साधूंनी बोललं पाहिजे, टोकलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. नुसतं साधूंनीच बोललं पाहिजे आणि टोकलं पाहिजे का? नाही, तो अधिकार तुम्हाला देवाने दिलेला आहे. तुम्ही बी टोकलं पाहिजे, तुम्ही बी बोललं पाहिजे. जे चुकीचं आहे ते बोललं पाहिजे, जे चांगलं आहे, जे ऊर्ध्वगतीचं आहे, परमेश्वर म्हणतात ज्याची अर्थता आहे, ज्याची विनंती आहे, ज्यांनी विचारलं आहे त्याला सांगायचं आहे. परंतु जे चुकीचं आहे त्याला न सांगताही सांगायचं. हे लक्षात घ्या, न विचारताही सांगायचं. 2-3 ठिकाणी गेलो, 2-3 ठिकाणी सुद्धा देवपूजेमध्ये हेच मांडलेलं होतं. श्रीकृष्ण महाराजांच्या मूर्त्या, राधेच्या मूर्त्या, हे ठेवलेलं आहे, ते ठेवलेलं आहे. ते काय अजून तर लंगडा असतं ना काहीतरी, बालकृष्ण, तो ठेवलेला आहे. एका ठिकाणी तर गेलो, म्हटले मान व बालकृष्णाचीच भक्ती करताय. म्हटले मोठा जो कृष्ण त्याची भक्ती नाही करत. म्हटले कृष्ण बाल वेगळा आणि वेगळा असं काही आहे का? म्हटले. नंतर मला एकाने सांगितलं, त्यांचा सांगण्याचा उद्देश काय? म्हटले बालकृष्णाची भक्ती करता, याचा अर्थ महानुभावांची बालबुद्धी आहे. म्हटलं 100% बालबुद्धी, कारण ती निरागसता परमेश्वराला प्राप्त करून देणारी आमची. बालकाची बुद्धी काय असते? निरागस, निर्दोष. काय आहे का कोणाविषयी काय किलमिश, द्वेष, काही भावना काही नाही, एकदम सुंदर, स्पष्ट, पारदर्शक आहे. खरंच आहे वाटतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपली बुद्धी कशी असली पाहिजे, आपली विचार कसले असले पाहिजे, आपलं हृदय कसलं असलं पाहिजे, आपली अवस्था कसली असली पाहिजे, आपली नजर कसली असली पाहिजे.
सेम टू सेम. ह्यात महानुभावांच्या तत्त्वज्ञानातून जर आपण शिकलो तर आपलं जीवन सुंदर होईल. अरे देव भेटेल काय, शाब्दज्ञान, मग अप्रोक्ष ज्ञान, मग सामान्य, मग विशेष, मग अनादि अविद्येचा छेद, मग परमेश्वर प्राप्ती, मग आनंद, किती लांब लांब आहे. हे शब्दसुद्धा आपल्याला झपावतात का? ते भेटेल तेव्हा भेटेल, परंतु परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाने जगायला सुरुवात कराल ना, त्या आनंदाची प्रचिती आजच ह्याच मिनिटाला तुम्हाला येईल. लगेच येईल. जीवन सुंदर आहे हे लगेच लक्षात येईल, जाणवेल तुम्हाला. परंतु त्याच्यासाठी जाणीवेतून तिकडून निघणं गरजेचं आहे. पण ते सुटतच नाही बाबा, सुटतच नाही. आता उद्या सांगाल कसं सोडायचं तुम्हाला. आता कोण कोण संकल्प सोडतं? मग संकल्प सोडणं म्हणजे काय माहिती आहे? देवा मी तुझा होईल, माझ्या अडी अडचणी आहे, माझे संकट आहे, माझ्या जबाबदाऱ्या आहे, त्या पार पाडल्या का मी लगेच तुझा होईल. आणि मग ते पार पाडायचं कॉन्ट्रॅक्ट तू घे पहिले. जबाबदारी देवाच्या डोक्यावर टाकायचं. आपण काही देवाच्या डोक्यावर कमी नारळ बांधून माथ्यावरती वजन केलं आहे का? कमी केलं आहे का? प्रत्येकीने 2-2 ट्रका भरून विडे वाहिलेले असतील, नारळ वाहिलेले असतील आत्तापर्यंत, प्रत्येकाने ते केलेलं असेल. देवावर किती भार टाकलेला आहे. देवाने जे मागितलं ते मात्र आपण द्यायला तयार नाही. देव जे मागतो ते आपण द्यायला तयार नाही आहे. जे करायला लावतं ते मात्र आपण करायला तयार नाही. जबाबदाऱ्या मिटल्यावरती देवाकडे जायचं आहे, त्याची बी इच्छा नाही आपली. कसा भेटेल? जर तुम्हाला त्यातून आउटपुट काढायचं असेल, या पदयात्रेचा आउटपुट काढायचा असेल तर संकल्प सोडावाच लागतील. शेवटच्या दिवशी कोण कोण दीक्षा घेतं आहे विचार करा, चिंतन करा. बघा आपल्यामधली एक दीक्षा होती तर ती अगोदरच घेऊन टाकली, एवढी घाई झाली पाहिजे. निर्भय मुनी महानुभाव, परमपूजनीय निर्भय मुनी महानुभाव यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांना हे काय, त्यांनी काय नियोजन केलं होतं ते कुठून रिटर्न आले तुम्हाला माहीत नाही. त्यांच्यावरती परमेश्वराची खूप मोठी कृपा आहे. या साऱ्या ग्रुपवरती मला तर काल इतिहास कळाला. हे कुठं होते आणि कुठून रिटर्न आले, देवाने आणलं यांना. अन्यथा तिकडे गेलेले माणसं कुठं गेले मला माहिती आहे. सर्व सगळीकडं खेटून आलेलो आहे मी, सर्वांना भेटून आलेलो आहे. परंतु तुमच्यावरती परमेश्वराची एक विशेष कृपा आहे. ते म्हटले पदयात्रा काढून पदयात्राच्या शेवटच्या दिवशी फलटणला दीक्षा घेऊन टाकू. देवानी जोर का झटका धीरेशे लगे. घाम आला म्हटले उद्याचा दिवस काय खरं आलंय. लगेच बाबा म्हटलं लगेच दीक्षा काही दुःखदायक आहे काय, अडचणी काय, काय आचार्यांनी दीक्षा घेतली, काय केलं? एक सुपारी, एकच सुपारी. काय लागलं दीक्षेला? नाही लागत काहीच. माईम भटांनी एकच गुळाची बेली. गुणप्रभू बाबांकडे गेले, माईम भट काय घेऊन गेले? एक गुळाची बेली. गुळाची बेली दिली, दीक्षा झाली. काय बाईसांनी एकच उडी, वरती उच्चासनावरून बसले, उडी मारली. हीच दीक्षा. तुमच्या अविचारातून उडी मारणं, चांगल्या विचारात येणं, अधर्मातून उडी मारणं, कर्मकांडातून उडी मारणं, अंधश्रद्धेतून उडी मारणं, विधीतून उडी मारणं, परमेश्वराकडे करणं येणं, हीच दीक्षा आहे. बाकी दीक्षा काही नसते. त्यांना एवढी घाई झाली, म्हटलं करून टाका. त्यांच्या कुटुंबाला थोडंसं दुःख झालं, अडचणी आल्या. परंतु बघा आपण सर्व तुम्हाला मुलं असतील, नातू असतील, मुली असतील, कोणाच्या जबाबदाऱ्या राहिल्या असतील, कोणाचे लग्न झाले असतील, आपण किती खस्ता खातो, किती कष्ट करतो, किती त्रास घेतो. त्यांचं लाईफ घडलं पाहिजे, त्यांचं करिअर घडलं पाहिजे, त्यांचे घरं झाले पाहिजे, त्यांच्या गाड्या झाल्या पाहिजे, त्यांना सारं भेटलं पाहिजे. आणि तेच त्यांच्या सुखासाठी आपलं सारं आयुष्य आपण वेचलेलं असतं. आणि आपली दीक्षेची वेळ आली ती आडवी येतात. त्यांच्यावर प्रेम असं काही समजू नका. लोक काय म्हणतील याच्यासाठी आडवी येतात. ते म्हणतात खाय प्यायचे दिवस आणि म्हाताऱ्याला दिलं काढून आश्रमामध्ये. त्यांना लाज वाटते, कमीपणा वाटतो आणि लोक नावं ठेवतात म्हणून तुम्हाला अडवतात. असं काही समजू नका. या भ्रमातून तुम्ही बाहेर पडा. नाही बाबा, ती माझी सून लगे रडायला लागली. सून का रडायला लागली? तिला माहिती आहे म्हातारी गेली तर या पोराला कोण सांभाळील, म्हातारा गेला तर या पोराला शाळेत कोण पाठवील. हा भ्रम, या भ्रमातून पहिले बाहेर निघा. आणि या भ्रमातून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल ना तेव्हा देव कळेल, तेव्हा समजेल. अर्जुन देवालाही भ्रम झाला होता. ते म्हटले मी यांना नाही मारू शकत, मला लढायचं नाही. म्हणजे त्यांनी गृहीत धरलं होतं का मी लढलो तर मी यांना मारणारच. अरे तू कोण मारणार आहे? म्हटलं जो जन्माला आला तो मरतो, जो मरतो तो जन्माला येतो. तूच इतकी वेळा जन्माला आला आणि किती वेळा मेला हे तुला माहीत नाही. तू कोण मारणार? या भ्रमातून तू बाहेर पड. त्यासाठी गीता देवाला सांगावं लागली. आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली देवाने. ज्यांच्यासाठी सारं आपण आयुष्य दिलं, आपलं हित होणार आहे, आपलं भलं होणार आहे, आपल्याला देवाला आपण प्राप्त होणार आहे, किंवा त्या अनुषंगाने टाकलेलं एक पाऊल आहे, त्यांनी सपोर्ट केला पाहिजे.
त्यांनी बाहेर पडलं पाहिजे का बाबा तुम्ही करताय, आई तुम्ही करताय, चल काय हरकत नाही, कर, अडचण तर नाही, परंतु तुझं काय नियोजन करायचं ते मी करीन पाहीन, सारं आयुष्य तुम्ही आमच्यासाठी दिलेलं आहे, आता थोडीशी सेवेची संधी आम्हाला तुम्ही देताय ती पण करील, असे मुलं निर्माण करा, अशा सुना निर्माण करा. आडव्या येणाऱ्या मुलांसून काही कामाचे नसतात, त्यांचं तुमच्यावर लय प्रेम आहे, तुम्हाला तेवढंच बरं वाटतं, नाही नाही पोरगा रडायला लागला, सून रडायला लागली, त्यावेळी सारे नातेवाईक ॲक्टिव्ह होऊन जातात, बहीण येते, मेवणं येतो. आमच्याकडे एक बाबा आले, म्हणजे आपले सत्संग चालतात, कन्व्हेन्स केलं, एक आजी उठली, मला दीक्षा घ्यायची म्हटली. म्हणलं बाबा ते काही करो म्हणले, सारं आयुष्यभर यांच्याच पाट्या उचलल्या, आता कवर उचलायच्या म्हणले. म्हातारी पक्की झाली. मग त्यांना म्हटलं तुम्हाला नाही म्हणा, मला नाही दीक्षा घ्यायची. म्हटलं तुम्ही दीक्षा घेऊ नका, परंतु 4 दिवस आई येणार आहे आश्रमामध्ये, तुम्ही आश्रमात येऊन राहा, 4 दिवस राहा, 8 दिवस राहा. म्हटलं काय हरकत नाही, नंतर दीक्षा घ्या. आल्यानंतर त्यांचं मत परिवर्तन झालं, त्यांना सांगितलं, मत परिवर्तन झालं, त्यांनी दीक्षा डिक्लेअर केली. मेवणी आली, मेवणा आला, आणखीन कोण कोण नातेवाईक सारे गोळा झाले आणि त्यांच्या पोरांना ओरडायला लागले. त्यांच्या पोरांना तर मी कन्व्हेन्स केलं, त्यांना शांत केलं. त्यांना तुम्हाला म्हातारीला सांभाळता येत नाही, तुम्हाला जड झालं, असं झालं तसं झालं, सारं आयुष्य कष्ट केले, कामं केले आणि आम्ही नेतो म्हणले. त्यांचा आणि यांचेच भ्रांत आहे आणि हे म्हणते आम्ही नेतो. बाबा आले माझ्या म्हणे भाऊ अशी अशी अडचण झाली. म्हणलं त्यावर काय सोपा उपाय, म्हणलं काय टेन्शन नाही. किती लोक आहे म्हणले, 2 मेवणे आहे, एक चुलत भाऊ आहे, एक सक्का भाऊ आहे, 4 जण आहे म्हटले आणि 2 मेवणे आहे म्हटले, बहिणीचे नवरे मिस्टर, म्हणजे 6 लोक झाले. एकदम सोपं काम म्हटलं, साऱ्यांना बसवा, बाजूला घेऊन जा एकांतात, तुम्ही म्हणताय ना का हरकत नाही, मी दीक्षा घेत नाही म्हटले, फक्त 50-50 हजार रुपये माझ्या नावावरती एवढी करा म्हटले, 3 लाख रुपये होईल, त्याच्यात जगता येईल. पोरांचं काय खरं आलं आहे, दीक्षेला सुद्धा थांबले नाही, पळून गेले आणि बाबाची दीक्षा झाली, आज दीक्षित आहे ते. तुम्हाला भ्रमातून बाहेर पडायचं असेल नाही, प्रयोग करावा लागतील. हे प्रेम बिम असं काही नसतं, देवाने एकच प्रेम सांगितलं आहे, मातीचं प्रेम, मातेचं प्रेम ते नैसर्गिक, बाकी सारी ॲडजस्टमेंट असते. आणि ही साराला कळतं आहे, फक्त तुम्ही कबूल करत नाही. मी डायरेक्ट स्पष्ट बोललो, एवढाच फरक आहे. कबूल तर तुम्हाला करताच येईल, परंतु कुठं रिस्क घेता, आणि असं बोललो तर कोणाला डोक्याला ताण, इटिंग पंचायत घरी तर जायचंच आहे परत. त्याच्यामुळे काही घाबरू नका. परमेश्वराने सारा महाराष्ट्र आपल्या नावावर दिलेला आहे. देवाच्या भरोशावर जेव्हा निघाल ना, तर देवाने सारं नियोजन करेल. असं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कॉर्नरवरती, प्रत्येक अडचणीनं मात करण्यासाठी 81 कोटी 1.25 लाख दहा देवतेची फौज उभीच केलेली आहे. फक्त देवाचं होऊन राहायचं, देवासाठी निघायचं आहे, मरायसाठी निघायचं आहे, जगायसाठी नाही निघायचं आहे. आपण तर किती विचार करतो, तिकडे गेल्यावर असं होईल का तसं होईल का, चिंदी चिरकुटीचा विचार करतो. देव म्हणतात अरे येस ना परमेश्वर, तुम्ही चिंदू चिरकुटीचा विचार करताय, देवाचा विचार करा, बाकीचा कशाचाच विचार करू नका. कोण कोण संकल्प सोडतं मग आता, तेवढं सोडून बोला बाबा. परवानगी दिली घरच्यांनी, कसे तरी आले भांडून कुंडून, आणि कुठं संकल्प सोडून घ्या. त्या खाय प्यायचे दिवस, कष्ट करायचे, कष्ट केले म्हटले, खाय प्यायचे दिवस मस्तपैकी. अहो खाय प्यायचे दिवस आहे तर पचतं काय आपल्याला, थोडं गोड खाल्लं तरी त्रास होतो. ठीक आहे, काय हरकत नाही, 8-7 दिवस आहे आपण बरोबर. विचार बदलतील, देव भेटेल तुम्हाला, हीच अपेक्षा करू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.